जय शिवराय मित्रांनो, राज्यात 1 जानेवारी 2025 पासून महाआवास अभियान राबवण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे आणि याच्याच संदर्भातील एक महत्त्वाची अशी माहिती अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, राज्य शासनाच्या माध्यमातून विविध घरकुलाच्या ज्या योजना राबवल्या जात आहेत या योजनांतर्गत 19,66,000 घरकुलं उभारण्याचं उद्दिष्ट घेण्यात आलेलं आहे आणि याच योजनेला गती देण्यासाठी योजनेला गती दिल्यानंतर याच्या अंतर्गत होणाऱ्या कामाची गुणवत्ता अबाधित राहण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून आता हे महाआवास अभियान राबवण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे, ज्याच्यामुळे सर्वसामान्यांच्या घरकुलाचं स्वप्न साकार होणार आहे। मित्रांनो, राज्यामध्ये प्रधानमंत्री आवास योजना, मोदी आवास योजना याचबरोबर राज्य शासनाच्या माध्यमातून राबवल्या जाणाऱ्या विविध आवास योजना, ज्याच्यामध्ये रमाई आवास असेल, शबरी आवास असेल, पारधी आवास, आदिम आवास, अटल बांधकाम कामगार आवास योजना, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घरकुल योजना, अशा विविध योजनांच्या अंतर्गत लाभार्थ्यांना घरकुलं दिली जातात आणि अशा ज्या घरकुल योजनांना गती देण्यासाठी 1 जानेवारी 2025 ते 10 एप्रिल 2025 या कालावधीमध्ये 100 दिवसासाठी राज्यामध्ये महाआवास अभियान राबवलं जाणार आहे। मित्रांनो, या अभियानाच्या कार्यक्रमाच्या अंतर्गत भूमिहीन लाभार्थ्यांना जागा उपलब्ध करून देणं, याच्यासाठी पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल योजना ही योजना राबवली जाणार आहे। याचप्रमाणे घरकुलांना उद्दिष्टाप्रमाणे मंजुरी देणं, ज्या घरकुलाला आता मंजुरीसाठी अर्ज आलेले आहेत, जे लाभार्थी पात्र आहेत अशा लाभार्थ्यांना घरकुल मंजुरीचे पत्र त्वरित वितरित करणं, ज्या घरकुलांना मंजुरी मिळालेली आहे अशा घरकुलांचे पहिले हप्ते, दुसरे हप्ते, तिसरे हप्ते हे अगदी वेळेमध्ये या लाभार्थ्यांना वितरित करणं, याचप्रमाणे घरकुलं जे आहेत ही भौतिकदृष्ट्या पूर्ण करून घेणं, त्याचे लक्ष्यांक उद्दिष्ट ही वेळोवेळी पूर्ण करून घेणं, प्रलंबित असलेली घरकुलं पूर्ण करून घेणं, याचबरोबर जे लाभार्थी असतील या लाभार्थ्यांची घरकुलं व्यवस्थितपणे बांधली जावीत यासाठी गौंडी प्रशिक्षण अर्थात गौंड्याची जास्तीत जास्त उपलब्धता व्हावी यासाठी गौंडी प्रशिक्षण पूर्ण करणं, बहुमजली इमारती, हाऊसिंग कॉलनी, हाऊसिंग अपार्टमेंटची उभारणी करणं, डेमो हाऊसचा प्रभावीपणे वापर करणं, अशा विविध बाबीचा याच्या अंतर्गत लाभ दिला जाणार आहे। मित्रांनो, याच्या अंतर्गत एक स्पर्धा सुद्धा ठेवण्यात आलेली आहे, ज्याच्यामध्ये लाभार्थ्यांची नवीन घरकुलं मंजूर करून घेणं, जागा नसलेल्या लाभार्थ्यांना जागा उपलब्ध करून देणं, याचप्रमाणे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत शौचालय असेल, स्वच्छ भारत मिशन अंतर्गत नळानं पाणी असेल किंवा जे काही सूर्यघर योजनेअंतर्गत सोलर असेल, प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत गॅसची जोडणी असेल, अशा प्रकारच्या विविध बाबींचा कृत्यसंगम करून लाभार्थ्यांना त्याचा लाभ देणं असेल, अशा प्रकारच्या वेगवेगळ्या बाबीसाठी या ठिकाणी लक्ष्यांक देण्यात आलेले आहेत आणि जो विभाग, जो तालुका, जे जिल्हा हे लक्ष्यांक आपले उद्दिष्ट पूर्ण करतील त्यांना या ठिकाणी या स्पर्धेच्या अंतर्गत, या अभियानाच्या अंतर्गत पारितोषिक देखील देण्यात आलेली आहेत। याच्या अंतर्गत राज्यस्तरीय पुरस्कार, याचप्रमाणे राज्य पुरस्कृत आवास योजनेचे पुरस्कार, विभागस्तरीय पुरस्कार, जिल्हास्तरीय पुरस्कार, तालुकास्तरीय पुरस्कार असे वेगवेगळे स्तरावरती पुरस्कार देखील जाहीर करण्यात आलेले आहेत, ज्याच्यामुळे आता लाभार्थ्यांना, गोरगरिबांना लवकरात लवकर घरकुल मिळण्यासाठी मदत होणार आहे। मित्रांनो, याच्या संदर्भातील एक GR 1 जानेवारी 2025 रोजी निर्गमित करण्यात आलेलं आहे आणि याच्या माध्यमातून ही योजना कशाप्रकारे, हे अभियान कशाप्रकारे राबवलं जाणार आहे याची सविस्तर अशी माहिती देण्यात आलेली आहे। मित्रांनो, हा GR आपण maharashtra.gov.in या संकेतस्थळावरती पाहू शकता। याची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मिळेल। धन्यवाद।